पाहिजे शिकल्याशिवाय येत नाही. कारण कलेविना शिकल्याविना कला नाही आणि कलेविना बाला बोला नाही. शिका हे काय वावगं नाही, आनंद देणारं हे वाक्य म्हणजे संगीत आहे. शिकावं आणि लोकांना देखील शिकवावं. माणसाने आपल्याकडे जे असेल ते जगाला द्यावं आणि जगाकडे जे चांगलं असेल ते देखील आपण घ्यावं. जर एखादा देतच नसेल तर त्याने विनंती करावी, प्रार्थना करावी, पण त्याच्याकडून घेतल्याशिवाय माणसाने राहू नये. असं तेव्हा संगीत ही मोठी शक्ती आहे. तेव्हा भगवान ती वासरी वाजवू लागले, तिचा आनंद सर्व लोकांना झाला. आणि बासरी जर बंद पडू लागली तर लोकांनी पुन्हा आग्रह धरावा भगवंताकडे. तेव्हा हे असंच चालतं. नंदलाला धुमावा कृपेचा बासरीचा आवाज लोक तल्लीन झाले, रंगून गेले. कारण देवाच्या मनात जे असतं ते जगामध्ये होत असतं. देवापुढे कोणी जाऊ शकत नाही. देवाच्या मनात जे येतं ते जगामध्ये होत. भगवंताने ठरवलं की आपला खरा आनंद याद्वारा आपण जगाला लोकांना देऊ. लोक सगळं आपला प्रपंच विसरून गेले. प्रपंच धंदा नाठवे काही, प्रपंच धंदा नाठवे काही, मुरलीचा नाद भरला हृदयी, अतिसुताचा विसर पडला, अतिसुताचा विसर पडला. याच्या मुरलीचा छंद